स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती टियारा फॅशन स्विंग ट्युटोरियल्स। आज आपण गळ्याचा एक नवीन पॅटर्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात नवीन पॅटर्नला। आता आपण गळ्याचं कटिंग करून घेणार आहे। हा ड्रेसचं जे कापड आहे याच्यावर इथे आपल्याला डिझाईन दिलेला आहे आणि वरती ही बाजू आपल्याला गळ्यासाठी दिलेली आहे। तर आता याच्यामध्ये फार काही पॅटर्न करता येणार नाही आहे, साधारण ही 7 इंच उंची बसते। तर आपण याच्यामध्येच छोटासा एक पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करूयात। ह्याच्यासाठी मी एक्स्ट्राची एक लेस आणलेली आहे, कारण पूर्ण मटेरियलवर फक्त एवढाच पोर्शन जो आहे तो डिझाईनचा आहे, बाकी या टॉपला काहीही डिझाईन नाही आहे। तर मी ही लेस आणलेली आहे त्याच्यासाठी। आपण ह्या लेसचा वापर करून डिझाईन तयार करून घेऊयात गळ्याचं। तर आता आधी मी काय करणार आहे, आपण अस्तर आणि मेन कापड ह्याची घडी व्यवस्थित घालून घ्यायची आहे आणि मग आपल्याला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर आता मी हे बाजू जी आपले मेन पोर्शन आहे ड्रेसचा तो मी खाली ठेवते आणि आता आपण अस्तरावर गळा कट करू। आणि साधारण गळ्याची उंची 3 इंच आणि त्याच्या पुढे पॅटर्नचा आपल्याला आकार घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये आपण ना पॅटर्न खाली कुठेही करणार नाही आहोत, कारण आपल्याकडे जागाच नाही आहे। आपल्याला इथे डिझाईनचं शेवटचं जो मणी आहे तो इथे आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर एखादा इंच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर मी आता 3 इंचाचं मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे। 3 इंच गळा रुंदी आणि गळ्याची उंची आहे ती आहे साधारण 6.5 इंच। 6.5 इंच। तर आता मी काय केलेलं आहे, या गळ्याच्या बाहेरच्या बाजूला साधारण 2 इंचाचा वरचा पोर्शन घेत अंतर कमी कमी करत मी हा पोर्शन आखून घेतलेला आहे। हा एकदा त्याच्यावर आकार आखून घेऊयात। आता आपण काय करायचं आहे, हा मी साधारण पानशेप आकार घेतलेला आहे। पानशेप पण नाही, मी व्ही आकारासारखाच आकार घेतलेला आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मी इथं मेजरमेंट घेतलं, तिथे खूण करून घेतली। तोच आकार मी कमी कमी करत खाली जाणार आहे। 1.5 इंच घेतला, आता 1.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 पेक्षा थोडासा 1-2 रेषा जास्ती, सॉरी 1 पेक्षा 1-2 रेषा जास्ती। मग हा छोटा छोटा करत मी इथे 0.5 इंचावर आणू। आता आपण हा जो आखलेला पोर्शन आहे तो आपण इथून कट करून घ्यायचा आणि मग आपण ही एक्सटेन्शन पट्टी लावायची आहे। तर आपण ती वेगळ्या कापडावर काढणार आहोत। आधी आपण हा गळा कट करून, आता आपण हा कट करून घेतला। आपण हा क्रॉस पट्टीने उलटवून घ्यायचा आहे आणि हा फिनिशिंग करून घ्यायचा। आता हा मी बाजूला ठेवते आणि आता आपल्याला जे करायचं आहे डिझाईन ते आपण इथे करणार आहोत। तर आता आपण काय करून घ्यायचं, आधी अस्तर आणि हे कापड याच्यावर ही पट्टी काढून घ्यायची। तर ती काढून घेताना आपण आधी अस्तरावर काढून घेऊयात। आता आपल्याला डबल भाग लागणार आहे, तर मी या अस्तराचा हा जो मुंढ्याचा इथला आकार निघतो तोच मी घेते। आता मी हे 4 भाग घेतलेले आहेत, म्हणजे फोल्डमध्ये घेतलेलं आहे, 4 भाग घेतलेले आहेत। ह्याची घडी नीट बसत नाही आहे, तर आपण एक काम करू, साधारण इथूनच माप काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कमी जास्त व्हायचा प्रश्न येणार नाही। आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला हा पोर्शन लागणार आहे, तर आपल्याला इथून हा पोर्शन मिळेल इतकं आपल्याला कापड लागणार आहे, पण याच्या पुढेही आपल्याला साधारण 1-1 इंच कापड एक्स्ट्रा लागणार आहे। तर आता आपण काय करूयात, हे 4 पोर्शन न घेता आपण 2 पोर्शनवर घेऊयात आणि मग मध्ये आपण पेपर कॅनव्हास घालून घेऊयात। तर आता आपण काय करायचं, हे अशा पद्धतीनं प्लेस करून घ्यायचं। हे साईडला काढलं तरी चालेल। अस्तराचा भाग घ्यायचा, अस्तराच्या भागापासून आपण आता हे पुढच्या साईडला एवढं मेजरमेंट मोकळं सोडायचं आहे आणि आपण पट्टी तयार करून घेताना या साईडलाही आपल्याला कापड गरजेचं आहे। तर आपण हा इथे असा पोर्शन, एवढा पोर्शन आपण काढून घेणार। आता सेम कापडाचाही आपण हाच पोर्शन काढून घेऊयात आणि पेपर कॅनव्हासचाही सेम पोर्शन काढून घेऊयात। आता हे आपले तिन्ही पोर्शन कट करून झाले आहेत, आपलं मेन फॅब्रिक, अस्तर आणि हे पेपर कॅनव्हास। तर आता बघूयात हे उलटून कसं घ्यायचं। त्याच्या आधी मी आपल्याला जो मेन गळा आहे तो उलटून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी क्रॉस पट्टी काढून घेते
कॉटनच्या कापडाची, लायनिंगच्या कापडाची. आता आपण हा जो गळ्याचा भाग आहे तो आधी क्रॉसपट्टीने उलटून घेऊयात. साधारण मी 1 इंचाची क्रॉसपट्टी काढलेली आहे आणि त्या हिशोबाने आपण आता ही उलटून घेऊयात. आपण इथे फोल्ड करायचं आहे कापड मध्यातनं आणि ही साधारण पाव इंच टीप मारत मारत आपण ही टीप पूर्ण करून घ्यायची आहे. आता आपला हा नेक रेडी झाला आहे. तर आता आपण ह्याचा जो डिझाईनचा पोर्शन आहे तो आधी तयार करून घेऊयात. आता मी अस्तराचा जो भाग होता तो 2 पीसमध्ये काढला होता, परंतु जो मेन कापडाचा भाग आहे तो फोल्डमध्ये आहे आणि इवन जो पेपर कॅनव्हास आहे तोही फोल्डमध्ये आहे. तर आपण हे फोल्डमध्ये जोडून घेऊयात. तर मी आधी अस्तर जोडून घेते एकमेकाला. ही कापड खाली ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपण या साईडला सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि मग शेवटी आपण पेपर कॅनव्हास त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण हे उलटून घेणार आहोत तेव्हा पेपर कॅनव्हास बरोबर मधल्या साईडला जाईल आणि वरच्या आणि खालच्या भागाला एका साईडला आपल्याला मेन कापड घेता येईल आणि एका साईडला लाईनिंग येईल. तर आता आपण काय करायचं आहे, याच्या दोन्ही बाजूला आपण फिनिशिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता आपण ही बाजू आहे ती आत्ता आपण ओपन ठेवणार आहोत, पण ही जी साईडची बाजू आहे ती आपण आधी फिनिश करून घेऊयात. आता आपण हे उलटं करून घेऊयात आणि याच्यावर आपल्याला आता जो आपण कट केलेला भाग आहे गळ्याचा तो भाग ठेवून बघायचा आहे आणि आपल्याला त्या हिशोबाने असं कटिंग तयार करून घ्यायचं आहे. आता आपण अंदाजे कट केलं होतं, तर आता आपण हे उलटून घेतलं आहे. आतली साईड पूर्ण फिनिश झाली आहे. याला हवं तर तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकता. आता आपण काय करूया, आधी हे एकसारखं करून घेऊया. त्याला हवं तर एक टीप मारून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल. आता आपण जो गळ्याचा आकार तिथे आखून घेतलेला आहे त्याच्या अगदी बरोबर कडेने पाव इंचावर आपण त्याला टीप मारून घ्यायची, म्हणजे पेपर कॅनव्हास आणि अस्तराचं कापड मेन कापड व्यवस्थित टीप मारून तयार होईल. आता आपण ज्याचं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आणि आपला गळा रेडी करून घ्यायचा. तो मेन कापडावर आखून घेतलेला पॅटर्न होता, तो पॅटर्नचा जो पीस आहे जो आपण पॅटर्न म्हणून तयार करतो तो कट करून घ्यायचा. आता हा पोर्शन आपल्याला मिळालेला आहे. तर आता आपण हा बरोबर सेंटरला ठेवायचा आणि त्या हिशोबाने आखून घ्यायचं आहे. आखून घेताना आता आपण पुढे पाव इंच मार्जिन ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा गळा उलटून घेता येईल. आता आपण इथे तुम्ही वेगळी सेपरेट पट्टीही लावून घेऊ शकता किंवा तुम्ही जसं आत्ता टिप मारून घेतली तसंच आपण टिप मारून घेऊ शकतो. आता आपण काय करूयात, याला कट द्यायचा आणि आधी आपण ह्याला टिप मारून घ्यायची आणि मग हे नंतर कट करून घ्यायचं. आता आपण परत हे उलट्या साईडला घ्यायचं आणि पाव इंचावर टिप मारून घ्यायची आहे. हे परत उलटवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची.
तर साधारण तुमच्या लक्षात आलं की आपण 1/2 इंच आखून घेतले, त्या हिशोबानेच आपण ह्याच्या बाजूनी स्टिप मारून घेणार आहोत. बाजू ओपन आहे, त्या बाजूतून आपण हे अख्खं बाहेर काढून घ्यायचं आहे. हळूहळू काढून घ्यायचं आहे. हा असाच्या असा सगळा गळा आपण याच्यातून ओढून काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित निघणार आहे गळा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि चुरगाळला तरी सुद्धा आपण त्याला व्यवस्थित इस्त्री केली की आपल्याला तो गळा छान आता आपला हा पॅच आहे ना, तो मी आतल्या साईडला साधारण माप घेऊन जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे लेस लावायची आहे आणि इथे आपल्याला लेस लावायची आहे. हे आपल्याला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे. आता आपण साधारण माप बघू शकतो की हा आपला जो पॅटर्न आहे त्या हिशोबाने आपलं माप आहे का नाही. ते साधारण जवळपास आपलं माप आहे, काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे. थोडासा इथे आपण घेताना शेप थोडा बदलला गेला आहे, पण काही हरकत नाही. जेव्हा आपण एखादं कटिंग करून घेत असतो ना, त्यावेळेला हे थोडं होणं अपेक्षितच असतं. फक्त शोल्डरपाशी व्यवस्थित आहे ना ते बघायचं, शोल्डर कमी नाही झालं पाहिजे, ते आपण कायम लक्षात ठेवायचं. हा थोडासा चेंज झालेला आहे भाग, पण हरकत नाही. थोडासा वरती आलेला, डीप गेलेला नाही आहे. कधीही डीप जाण्यापेक्षा थोडं वरती आलं तरी हरकत नसते. तर आता आपण हे जोडून घेऊयात. इथून टिप मारून घ्यायची आणि मग लेसचा पॅटर्न लावून घेऊयात. आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, कोणताही गळ्याचा पोर्शन असा पॅच जेव्हा जोडतो तेव्हा आपण पहिल्यांदा मधल्या साईडला थोडीशी टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपलं मध्य अजिबात हालणार नाही आणि व्यवस्थित गळ्याचं फिनिशिंग होईल. ही कच्ची टिप मारून घ्यायची, पण जेणेकरून तो पॅटर्न तिथल्या तिथेच राहील याची काळजी घ्यायची. आता आपण जसं पिना लावून घेतल्या तसं आपण टिप मारायला काही हरकत नाही. आता आपला हा गळा जोडून झाला आहे. आता आपण लेसचा पॅटर्न लावून घेऊयात. गळ्याचा शेप आहे त्या पद्धतीनं आपल्याला लेस लावून घ्यायची. जर आपल्याकडे लेस थोडी ब्रॉड असेल तर आपल्याला त्याच्यावर 2 टिपा माराव्या लागतील. अदरवाईज आता ही लेस खूप छोटी आहे, 1/2 इंचाचीच आहे, तर त्याच्यावर आपण सेंटरला टिप घेतली तरी हरकत नाही. जो पॅटर्न केला आहे त्याला हायलाईट करायला आपण ही लेस लावतो, त्यामुळे आपण दोन्ही साईडला ही लेस लावून घेणार आहे. त्यामुळे आपण जिथे डबल टिप मारली आहे त्याच्या अगदी बाजूने किंवा त्याच्यावर आपण ही लेस लावून घेऊयात, म्हणजे हा पॅटर्न हायलाईट होईल. आपण या पॅटर्नला दोन्ही साईडनं लेस लावून घेऊन हा पॅटर्न हायलाईट केला. आता सेंटरला आपण एखादं ब्रूच किंवा एखादा स्टोन असं लावलं तरीसुद्धा तो गळा खूप सुंदर दिसेल. कधीकधी जे असे नुसते एखादंच डिझाईन असलेले, सेंटरलाच डिझाईन असलेले ड्रेस असतात, त्याच्यासाठी हे पॅटर्न खूप छान पद्धतीनं आपल्याला करता येतात आणि त्यामुळे ड्रेस खूप छान दिसतो. तर आता आपला हा गळा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की फायनल लुक याचा कसा दिसतोय ते. आजचा हा गळ्याचा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.